हल्लाबोल भारत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सोलापूर शहरातील जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर सकल कोळी, महादेव, मल्हार, टोकार, ढोर कोळी जमातीच्या आरक्षण मुद्द्याला घेऊन धाडस सामाजिक संघटनेच्या नेतृत्वाखाली 9 दिवसापासून आमरण उपोषण सुरू होते। या सुरू असलेल्या उपोषण ठिकाणी धाडस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद कोळी यांनी समाज बांधवासोबत येथे खांद्याला खांदा लावून उपोषण स्थळी तळ ठोकून होते। दिनांक 3/10/2024 रोजी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर होते। या दौऱ्यादरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोळी समाजाच्या आरक्षणाला घेऊन सुरू असलेल्या उपोषण स्थळी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले। निवेदन स्वीकारत आश्वासन दिले की सुरू असलेले उपोषण मागे घ्या, होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत आरक्षणाचा हा मुद्दा मांडू, त्याचा GR काढू व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मीटिंग घडवून आणू आणि सरकार आपल्या पाठीशी आहे असे शब्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कोळी समाजाच्या उपोषणकर्त्यांना धावती भेटी दरम्यान दिले। उपोषणकर्त्यांनी पोलीस आयुक्त M राजकुमार यांच्या हस्ते कोल्ड्रिंक घेत उपोषण मागे घेतले। ही धावती भेट घडविण्यात सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त M राजकुमार यांचा मोलाचा वाटा होता असे उद्गार धाडस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद कोळी यांनी व्यक्त केले। पोलीस आयुक्तांच्या मध्यस्थीने आमच्या कोळी बांधवांच्या उपोषणस्थळी भेट घडवण्यात पोलीस प्रशासनाची महत्त्वाची भूमिका होती। पोलीस आयुक्त M राजकुमार व पोलीस उपायुक्त विजय कंबाडे यांचे कोळी समाज बांधवांनी कौतुक करत आभार मानले। मी आणखीन शॉर्ट निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावाने मागितले तर उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सहजपणे भेटतील। कॅबिनेट आहे, रात्री गाडीवर जाईपर्यंत निवेदन नवीन देतील, त्याप्रमाणे मी बोलतो। कारण महाराष्ट्र शासनाने एखादी गाईडलाईन काढल्याशिवाय तिथले कलेक्टर असं धाडस करणार नाही, ते इंडिव्हिज्युअल सर्टिफिकेट द्यायला तयार आहे, पण समूह म्हणून नाही। ठीक आहे, समूह म्हणून जर हव्या असतील तर याला राज्याचा GR लागेल। म्हणून मग आज ठरलं असं की मुख्यमंत्र्यांच्या नावाने जे दिलेलं पत्र आहे तेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने द्यायचं। म्हणजे मग आयदर मुंबईत बैठकीला बोलवतील किंवा मुंबईतनं बैठकीला बोलवता योग्य आहे म्हणून निर्णय करतील। ओके, तर तुम्ही आज उपोषण सोडा आणि सरकार कोणावरही अन्याय करत नाही। एक एक विषय संपवत चालला आहे, तुम्ही काळजी करत नाही। आता तुम्ही ऐकलं 10 दिवसाचं जी आम्हाला उपोषण होतं, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलनानं उग्र स्वरूप घेतलं होतं, परंतु ज्या दिवशी आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हापासून पोलीस प्रशासनानं अत्यंत या आंदोलनाला सहकार्य केलेलं आहे आणि आजची पालकमंत्र्यांची मीटिंग घडवण्यात देखील पोलीस प्रशासनाचा मोलाचा वाटा आहे। त्याच्यामुळं आजची जी कमिशनर साहेब असतील, ॲडिशनल कमिशनर साहेब असतील, सगळे पोलीस अधिकारी यांनी डाकबंगला येथे मीटिंग घडवून आणली। त्या मीटिंग मध्ये असं ठरलेलं आहे की उद्याच्या उद्या पालकमंत्री साहेब मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना भेटून 2 दिवसामध्ये कोळी समाज बांधवांची मीटिंग लावायचं त्यांनी कबूल केलेलं आहे। म्हणून आपल्या सोलापूर शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस कमिशनर यांच्या हातून आपण ज्यूस घेऊन हे आंदोलन आज स्थगित करत आहे। सर मोबाईल मागे अगोदर कोण बसला राहिला दादा, तुम्ही एक या बाटली त्यांच्या बरोबर। हो दादा, वर रुपये साहेबांचा परत एकदा जबरदस्त आमचं आभार माना। देव माणूस आहे बिचारा, आम्हाला इतकं चांगलं सहकार केलं तर साहेब न बोलतो
माझ्या देखील कार्यकर्त्यातला माझा आणि पोलीस खात्याचा 36 आकडा असतो, परंतु पहिला मी पोलीस अधिकारी बघितला की एवढ्या प्रेमानं एवढ्या आपुलकीनं कोळी समाज बांधवांच्या भावना समजून घेतल्या आणि आज दिवसभर पालकमंत्री साहेबांच्या संपर्कात राहून आज आपल्या कोळी समाज बांधवाची मीटिंग घडवून आणली आणि आपल्या न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. साहेब, तुमच्यासह सगळ्याच पोलीस अधिकाऱ्यांचा कबाडे साहेब आपला देखील मी मनापासून आभार आहे. सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि असंच कोळी समाज बांधवावर आपलं प्रेम राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. हर 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 आज तुमच्या उपोषणस्थळी चंद्रकांत पाटलांनी भेट दिली, काय खरं तर कोळी समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी आज 10 दिवस झालं सोलापूरमध्ये आमरण उपोषण सुरू होतं, पण पालकमंत्री साहेब असतील, शासन असेल यांनी दुर्लक्ष केलं होतं. खरंच जर या आंदोलनाचा मधला दुवा जर कोण ठरला असेल तर या शहराचे पोलीस कमिशनर, ॲडिशनल कमिशनर साहेब, कबाडे साहेब असतील आणि पोलीस कर्मचारी यांनी आज आमची मीटिंग घडवून आणली. खरं तर पालकमंत्र्यांना भीती बसली होती की आंदोलनात शरदकुळी आहे, काय अनुचित प्रकार घडतोय का, काय करतोय, परंतु कमिशनर साहेबांनी अत्यंत धाडस दाखवून या आंदोलनाचा तोडगा काढलेला आहे. त्याच्यामुळे मी पोलीस प्रशासनाचं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि पालकमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की उद्याच्या उद्या ताबडतोब मुख्यमंत्र्यांना सांगून कोळी समाज बांधवाचे 2 दिवसात मीटिंग लावून जार काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असं त्यांनी आम्हाला आज आश्वासन केलेलं आहे. त्याच्यामुळं आज आम्ही उपोषण स्थगित केलेलं आहे. सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त साहेब राजकुमार यांच्या हस्ते ज्यूस घेऊन हे आंदोलन आज इथं थांबवतोय. जर का या सरकारनं पालकमंत्र्यांनी जर आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला तर डायरेक्ट इथनं आंदोलन उपोषण होणार नाही, इथून पुढचं आंदोलन रस्ता रोको होणार नाही, डायरेक्ट मंत्रालयात घुसल्याशिवाय कोळी समाज स्वस्त बसणार. याची देखील जबाबदारी पालकमंत्र्यांच्या नात्याने चंद्रकांत दादांनी घेतली पाहिजे आणि ह्या शासनानं मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे. म्हणून जसा शब्द दिलाय ती शब्द मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि चंद्रकांत दादा पाटलांनी पाळला पाहिजे. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्ला बोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.